सासवडचा घाटात हा ना हा बघा नागिनेला फिरवाट नागपंचमी फिरवायला दूध पाजायचं असतं व. दूध पाजायचं असतं दूध दूध पाजला का आवडत नागिनीला दूध असतं ते खरं आहे पण तुम्ही पाजूच ना मला उपास असून हा बाला की काय झालंय मला आजारी मी आहे. दमलोय गाडी चाल तर आम्ही चाललोय आज कुठं सोमेश्वरला. आज श्रावणातला सोमवार पहिला आहे त्यामुळे चाललोय फिरायला. हे बघा आणि हा दिव्य घाट थांबलोय आम्ही. रोडचं काम चालू आहे बघा. आणि प्रत्येक वेळेस आम्ही येता जाता इथे थांबल्याशिवाय जात नाही मोर येताना थांबतो जाताना थांबतो. लोकेशन चांगलं आहे पावसाचं वातावरण झालं पण पाऊस नाही. लोकेशन चांगलं आहे सगळं चांगलं आहे. आणि आता घाटात काय असं विशेष काय राहिलं नाही सगळं रोडचं काम चालू असल्यामुळं चांगलं चाललं. आता थांबायला म्हणजे गाड्या बिड्यालाही थांबते तर भरपूर त्यामुळं हा पॉईंटच आहे. पण हा बघा किती मोठा रोड केलाय. अख्खा दिवे घाटाचा म्हणजे रोड चेंज झाला आहे. मी बऱ्याच दिवसातून आले नाही का जवळजवळ 5-6-7 महिन्यात आलोय. नाहीतर आम्ही प्रत्येक महिन्याला जात होतो त्यावेळेस भारी वाटत होतं. महाशिवरात्रीला आलतो त्याच्यानंतर आता आलो. आणि वरचा डोंगर बघा किती भारी नजारा दिसतो. तसं भीमाशंकरला जायचा प्लॅन होता पण तिकडं 11 वाजता मंदिरं काहीतरी बंद होतं वाटतं त्याच्यामुळे तिकडं काय गेलं नाही. आता तर हा दिव्य घाटाचा रोड पण तिथं खाली कसं तळ आहे ते काय अजून आम्हाला माहित नाही पडलं. एवढा दिवस येतोय जातोय ते नेमकं तळ्यापाशी कुठला देव आहे किंवा तळ्याला कुठून रोड जातोय ते काय आम्हाला माहित नाही. प्रत्येक वेळेस विचार करतो की खाली जायचंय पण जाता काही येत नाही. आणि हे माझं अँटीन उभं राहिलाय कसं हे बघा कायम रेंज मग नेटवर्क येतं इथं आलं का ते चला या बाय.